अरे एवढे माणसं असून एवढे देव असून सुद्धा लोक थडग्याच्या दर्शनाला जातात, त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल आपल्या हिंदू लोकांचं. खरं सांगू का तुम्हाला, कीर्तन ध्यान देऊन ऐका माझं. आपल्याला पहिली गोष्ट एक देव नाहीये, आपल्याला एक धर्म नाहीये, आपल्याला एक उपवास नाहीये, एक मंत्र नाहीये. त्याच्यामुळे तो लोक एवढे वेडे झाले महाराज. बाकीच्या धर्माचा जर विचार करायला गेलो तर एकच देव, एकच मंत्र, एकच सांगणारा आणि एकच उपवास महाराज. आपले उपवास एवढे झाले की बापरे बापरे बाप, 25 तो उपवास करतात महिला एका महिन्यात 25 उपवास. आता गणपती संपत नाही तर परत नवरात्र आलंच महाराज, बरोबर आहे का नाही. एक तर एक देव नाहीये म्हणून तुकोबाराने आवर्जून उल्लेख केलाय, ए आपला तो एक. तो एक असणारा देव आपलासा करायचा. पण कोणता एक देव आपलासा करायचा? विठेवरी ज्याची तोची एक दान शूर दाता. का त्याचा तो आपलासा करायचा? कारण सुखरूप आहे साधूच्या कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा, या जगामध्ये माझ्या पांडुरंगासारखं सुखी कोणीच नाही. म्हणून तो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तो देव आपलासा करण्यासाठी हा गोड नरदे तुम्हाला मिळालाय दादा. औट हात का मानव देह, अरे भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. अरे एवढा 3.5 हाताचा नरदे तुम्हाला देवाने भजनासाठी दिला मायबाप. बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं एक वाक्य हृदयावर लिहून ठेवा. गेलेली बायको परत मिळेल मायबाप तुम्हाला, गेलेली संपत्ती परत मिळेल. अरे गेलेलं पद प्रयत्न करा परत कमवता येईल, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर, लाईफ इज नॉट वन्स मोर. अरे किती जरी पैसे खर्च केले मायबाप तर या जगामध्ये 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही हो माणसाला. 2 महिन्यापूर्वी एका मोठ्या व्यक्तीचा लेख फेसबुकवर आला होता. त्या व्यक्तीचं नाव आहे मनोहर पर्रिकर, गोव्याचे मुख्यमंत्री आहे, केंद्राचे माजी मंत्री आहे. त्यांनी सांगितलं, हो आज माझ्याकडे काय नाहीये, केंद्र सरकारचा मी एक मंत्री आहे, गोव्यासारख्या पर्यटन स्थळाचा मी मुख्यमंत्री पदही माझ्याकडे आहे, संपत्तीही माझ्याकडे भरपूर आहे, सगळ्या गोष्टी सत्ता आहे. भारतातले दवाखाने चांगले नाही म्हणून अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये माझा इलाज चालू आहे. जगातील सगळ्यात तज्ञ डॉक्टर माझ्या सेवेमध्ये असून सुद्धा मला आज कळलंय की हे देह हे काळाचे, धन कुबेराचे. नाही रे दादा वशिला चालत तिथं. खरं सांगू, मरण्याच्या ठिकाणी कोणाचा वशिला चालत नाही म्हणून तर तुम्ही लोक कीर्तन ऐकतात. तिचं जर समजा काही वशिला चालला असता तर हे श्रीमंत बोके मेलेच नसते महाराज, आपल्यासारखे गरीबच गेले असते. यम न्यायला आला की हे घे 2 पेटी इंजाल जाय. तिथं कोणाचा वशिला चालत? अरे इतक्या लवकर जातात लोक कपातला चहा, कपातन बशीतला बशीत. लोक म्हणे चहा घेत होते रे, मरायला उशीर लागत नाही. आणि त्याचा मिस कॉल आल्यानंतर इच्छा नसली तरी उचलावं लागतो बरं तुम्हाला त्याचा कॉल आला की. आता जर समजा यमाने मला कॉल केला, पुरुषोत्तम बाबा अवघ्या 5 मिनिटात मी तुम्हाला न्यायला येतोय. मी जर म्हणलं यम देवा अजून पाकिट घ्यायचं रे यांच्याकडून, म्हणून बावळ्या वर घे, इथं ताळा जमत नाही म्हणून नाही चालत दादा. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडवे ना देवा माय बा, सोडवे ना देवा माय बाप, सोडवे ना देवा माय बाप. ज्यावेळेस काळाची तुम्हाला बोलवणं येतं ना माय बाप, त्यावेळेस जावं लागतं. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. म्हणून माझी विनंती माय बाप, हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर माणसाने सावध व्हावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नहे. आणि भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी ना दादा त्या दुःखाला कारणीभूत आहे. ज्याचा आदिही नाही आणि ज्याचा अंत नाही, अभंगाचं 2रं चरण. जय हो. माई के दुख
नाही आधी अंती अवसान. लिहून ठेवा दादा वाक्य. या संसारामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की तो परिपूर्ण झाला. आपल्याकडे काय घेऊन बसले दादा? तुम्हाला अशा मोठ्या व्यक्तीचं नाव सांगतो, त्याचं नाव आहे राजा रावण. काय कमी होतं त्याच्याकडे? कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अरे विटाचा विचार नाही चालला तिथं, सिमेंटाचा विचार नाहीये, काशाचा सुद्धा विचार नाहीये, तांब्याचा विचार नाहीये, शुद्ध कांचनाची. मोबाईल जर असेल तुमच्याकडे आयफोन तर हिशोब करा, साध्या मोबाईल मध्ये करूच नका. रावणाच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. किती? आपण जी घराची चौकट बांधतोय ना, त्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. आता विचार करा, 22 क्विंटल गुणिले 7 कोटी. मोबाईल मध्ये हिशोब करायचा असेल तर दुपनील पण हिशोब लागणार. एवढं नुसतं सोनं होतं. या गणपती बाप्पाची आपण एवढी पूजा करतोय ना, हा गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाड ओळायला होता बरं. हा बाबा खंडोबा हेअर सलून. खंडोबा फक्त रावणाची दाढी करत होता, दुसऱ्यांदा दाढी तिथं करायची. हा चंद्र जो आकाशात दिसतो, त्या चंद्राच्या राजा रूमला स्पेशल एसी होती. 33 कोटी देवबंदी खाण्यात आणि प्रतिज्ञा केल्या होत्या दादा की खारा समुद्र गोड करील, स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय लावील? सुगंध आणील. अरे एवढी संपत्ती असून राजा रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. काही काही लोक 2019ला आमदार व्हायचे स्वप्न पाहायला लागले. शहाणपणा करू नका. कधी तुमची गाडी उलटल काही सांगता येत. एकट्या राजा रावणाकडं का काही थोडं होतं का? 80,000 तो नुसत्या बायका होत्या. किती? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. अरे घरचं मतदान 4 लाख असून त्याचा ताळा जमला नाही. तुमचं कोंबड्यावाल्याचं आणि देशीवाल्याचं काय ताळा जमणार आहे दादा? द्या सोडून, विशेष नका घेऊ. एवढी मोठी संपत्ती असून तुकोबराय सांगतात, हा सांगा ती कवडी गेली नाही, हे सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. अरे रावणासारखा व्यक्ती जर संसारात परिपूर्ण नसेल झाला तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 गुंठावल्यानं काय शायनिंग मारायची महाराज? या कलियुगाचा नियम आहे. इथं कोणी काही घेऊन आलं नाही, कोणी काही घेऊन जाणार. तुमच्या कळम मधला एखादा उद्योगपती 1-2 ATM संघ घेऊन गेले असं तुम्ही ऐकलं का? अरे नाही रे दादा. कितीही मोठा धनवान असू द्या, अरे त्याच्या गळ्यात किती टोळ्याचं लॉकेट असू द्या दादा, लोक मेल्यानंतर ते काढून घेतल्याशिवाय राहत. लोक तर एवढे हलकटे रे, माणूस मेलेला असतो रडता रडता बसल्या बसल्या त्याच्या हातातल्या अंगठ्या काढतात. इतके तर लोक हलकट झाले. का बरं आपण अपेक्षा करावं? या कलियुगाचा नियम आहे. आया था नंगा और जाएगा भी नंगा. काय घेऊन आले तुम्ही? इथं आल्यानंतर 12 दिवसांनी तुमच्या मायबापाने तुम्हाला नाव दिलं. मग 12 दिवसांनी जर नाव भेटलं तर घेऊन काय जाणार आहे तुम्ही? एक गोष्ट घेऊन जाणार दादा, केलेलं चांगलं कर्म आणि केलेला परमार्थ निश्चित तुम्ही घेऊन जासाल. म्हणून माणसाने संसारातल्या कोणत्याही गोष्टीविषयी अपेक्षा ठेवू नका. एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. परमार्थ करत असताना त्या परमार्थाचं पिसं माणसाच्या जीवनामध्ये लागलं पाहिजे. कसं? मला सांगतात, अविनाश करी अपुलिया ऐसे, अविनाश करी अपुलिया ऐसे, अविनाश करी अपुलिया ऐसे, अविनाश करी अपुलिया ऐसे. लवी मना पिसे गोविंदाचे, लवी मना पिसे गोविंदाचे. दुःखाची जनिते माई के दुःखाची जनिते,
तुम्हाला आणि मला संसाराचं पिसं लागलंय. अरे एवढे वेडे झालोय दादा संसारात आपण लोक की मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या लग्नाची पॉलिसी काढून ठेवणारे लोक आहेत तुम्ही. मुलगा इंजिनियर कसा व्हावा याची तयारी चालली आहे, मुलगा MBBS कसा होईल याची तयारी चालली आहे, घर कसं बांधायचं, जमीन कशी डेव्हलप करायची, हा आलेला 2 नंबरचा पैसा कसा डेव्हलप करायचा, सगळ्या गोष्टीची तयारी चालू आहे. बसणाऱ्या माणसाने कधी तुमच्या मरणाची तयारी केली का रे? तुम्ही म्हणसाल मरणाची तयारी काय असते? दादा बाकीच्या सर्व गोष्टी खोट्या आहे, पण मरण तर अटळ येणार आहे, कधी ना कधी तुम्हाला जाणारच आहे. तुम्ही असले तरी जग चालणार आहे, तुम्ही नसले तरी जग चालणार आहे. पूर्वीचे लोक म्हणायचे महाराज इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल, इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का भारत बंद पडला? महाराज अजिबात नाही. बरं सोनिया गांधी गेली तरी मोदी साहेब आलेच. अरे जग या शब्दाचा अर्थ असा आहे दादा की जिथं नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचूनच काही राहत नाही त्याला काय म्हणतात? जग. काही काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना आमच्या गावातून तर या कळमचा सप्ताह होतच नाही. बावळ्या तू मरून पाय, तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात लोक, खरं सांगतोय तुम्हाला. काही काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो तर घर चालतच नाही. अरे बावळ्या तू गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुंदी खातात रे लोक, काही घेणं देणं नाही लोकायला महाराज. इथं कोणा वाचून काही राहत नाही. अरे देवाचीच जर गरज लोकायला नाही तर माणसाची काय गरज राहणार आहे दादा? विठ्ठल विठ्ठल. जसा तुम्हाला आणि मला संसाराचा पिसा लागलाय तसं देवाचा पिसा लावा. एवढं पिसं लावा, एवढं पिसं लावा. गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसलासे. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. एवढं वेळ झालं पाहिजे. किती वेळ झाले हो माझे गुरुबा काका, किती पिसं होतं पांडुरंगाच्या भजनाचं. अरे एकुलता एक मुलगा पायाखाली तुडवला तरी देवाचं भजन सोडलं नाही दादा. एवढं वेळ झालं पाहिजे महाराज. हो मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. वेड्या झाल्या मीराबाई दादा. गावातील लोक मीराबाईला म्हणत होतं मिरे अगं ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं भजन करतीस. एवढ्या लोकांनी नावं ठेवली पण समाजाचा विचार मीराबाईने केला नाही. आणि माणसाने समाजाचा विचार करावा तरी का? लोक कोणाला काय बोलतील काही सांगता येत नाही बाबा. अरे ज्याला घरात बायको कब्बर चहा करून देत नाही ते बावळ बसल्या बसल्या नरेंद्र मोदी सारख्या मोठ्या माणसाची अक्कल काढतं. त्याला म्हणतो हा त्याला काय अक्कल आहे का? त्यांना अक्कल नसतं, त्यांनी एवढं वाटोळ केलं असतं का आपलं? असं नाही मला म्हणायचं, ध्यान देऊन ऐका. असं मला मुळीच म्हणायचं नाही दादा. कीर्तन ध्यान देऊन ऐका. बरं खरं सांगा हे बोललं त्याच्यावर काही परिणाम आहे का? काहीच नाही दादा. कुत्रे किती जरी भुकले तरी हत्तीवर काही परिणाम नसतो. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. आणि खरं सांगू कीर्तन ध्यान देऊन ऐका, ज्या व्यक्तीला जीवनामध्ये मोठं व्हायचं त्यांना भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचंच नाही. उलट खिशामध्ये बिस्किट ठेवायचे, ते भुकायला लागलं की बिस्किट टाकायचे आणि पुढं चालायचं. तोच व्यक्ती जीवनामध्ये मोठा होतो. कोण कोणाला काय बोलल काही सांगता येत नाही. लोक आहे महाराजे. अरे या समाजाने ज्ञानोबरायला सोडलं नाही दादा, या समाजाने तुकोबरायला सोडलं नाही, तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले दादा? लोक आपल्याला चांगलं म्हणतील म्हणून. चांगलं म्हणण्याची अपेक्षा करताच कशाला दादा तुम्ही? खरं सांगू ज्या दिवशी लोक तुमच्या नावाची चर्चा करायला लागले, लोक तुमचा अपप्रचार करायला लागले की समजून चला आपण कुठेतरी मोठं व्हायला लागलो. कारण रिकाम्या लोकांविषयी बोलायला लोकांना चान्सच नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता असणारी माझी सीताई साहेब, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? म्हणून महाराज समाजाचा विचार नाही करायचा. म्हणून तुकोबराय सांगतो तुका म्हणे आमा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. जसं संसाराचं पिसं लागले तसं अविनाश करिया पोली आयचे लावी मना पिसे गोविंदाची. आणि परत तुम्हाला नरते नाही मिळणार दादा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा दादा, तसा हा नरदे तुम्हाला सापडलाय आणि परत नाही मिळणार. म्हणून असं कार्य करा रे, असं कार्य करा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या जगामध्ये दरवळला पाहिजे. तुकोबराय सांगतात तुका माने का मरणची सरे, तुका म्हणे का मरणची सरे.
मधले माझे तुकोबराय सांगतात, अरे जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल मायबाप, तर कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. अरे बसणाऱ्या 95% लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहीत नसेल. पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं कोणालाच माहीत नाही. खापर पंजोबाचं असेल तर टपर पंजोबाचं तर तुम्हाला माहीत नाही, मला सुद्धा माहीत. मग एक प्रश्न आहे माझा तुम्हा सर्व लोकांसमोर, का रे तुम्हाला टपर पंजोबाच नाही का नाव माहीत नाहीये? नाव माहीत नाही. अरे टपर पंजोबा होता म्हणूनच खापर पंजोबा दादा, खापर पंजोबा होता म्हणूनच पंजोबा, पंजोबा होता म्हणूनच आजोबा, आजोबा होता म्हणूनच बाप, आणि बाप होता म्हणूनच तुम्ही आज सगळे कीर्तनाला आहे ना. मग का हो, तुमच्या पंजोबाने तुमच्या कळममध्ये तुम्हाला एवढं जमीन कमवून ठेवली, परिसरामध्ये एवढं नाव कमवून ठेवलं, त्या पंजोबाला तुम्ही सहज विसरले मायबाप. 450 वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, तरी सुद्धा महाराष्ट्र 2 वेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतोय. 450 वर्ष झाले माझ्या तुकोबारायला जाऊन, तरी थाटामाटात तुकोबारायचा विजेचा महोत्सव साजरा होतोय. 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायला जाऊन, तरी त्यात माटात थाटामाटात समाधी सोहळा साजरा होतो. याचं कारण सांगू मायबाप, जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात ना दादा, त्या लोकांचं दुर्भाग्य असं असतं की त्यांचं स्वतःच रक्त त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. कीर्तन ध्यान देऊ नाही का? जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं, त्या रक्ताला त्याचं स्वतःच रक्त विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे रक्त सर्व जगाचा विचार करतं ना मायबाप, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल ना, तरी चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्याला विसरत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आज तुम्ही लोक पैशानं खूप मोठे झाले दादा. अरे सगळे गुंठामंत्री झालात तुम्ही, सगळ्यांकडे गाड्या आल्या, मोबाईल आले, बंगले आले दादा, पण विचाराची बैठक लोकांची एवढी खालच्या दर्जाला गेली ना दादा. याच्यापेक्षा 50 वर्षापूर्वीचा काळ खूप चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज कसा चांगला होता? चष्म्यावाले बाबा, नाव काय तुमचं? हा, गोनाजी. वय किती तुमचं? 80. तुमच्या काळात मोबाईल होता का नव्हता? अजिबात नाही. या बाबासारखं भाग्यवान या जगामध्ये कोणीच नसेल दादा. ज्या ज्या लोकांनी मोबाईल विना जीवन जगले ना, त्यांचं जीवन एवढं सुंदर आहे महाराज, त्यांच्यासारखं सुखी कोणीच नाही हो. मोबाईलमुळे फायदे खूप झाले. आता तुमची माझी ओळख कशी झाली हो? मोबाईलमुळे झाली ना. युट्यूबवर माझं गाणं ऐकलं, लगेच फोन केला, हॅलो पुरुषोत्तम महाराज का? म्हणलं हा मीच बोलतोय, बोला ना. आमच्या कळमला सप्ताह आहे, सप्ताह. म्हणलं मग सांगा कोणता दिवस घालायचा तुमचा? म्हणलं घाला 13वा. किती सोपं झालं महाराज. मोबाईलमुळे एवढं सोपं झालं, पण मोबाईलमुळे लोकांच्या विचाराची बैठक खूप खाली गेली रे. आज पैशाने लोक श्रीमंत झाले, पण विचाराची बैठक लोकांकडे अजिबात राहिली नाही दादा. एवढा मोठा हवे गेलाय तुमच्या गावावरून. एखादा व्यक्ती मंचरला 2 व्हीलरवर जात असावा, भरधाव ट्रकने उडवलंय दादा, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. तो अपघात झाल्याबरोबर सगळे लोक गोळा होतात. तो त्या लोकांना सांगतो, माऊली माझ्या घरच्यांना कळवा हो, मी 1 आहे. ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करा, 108ला कळवा, माझा अपघात झालेला आहे, मला पाणी पाजा हो. लोक जेवढं ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी महत्त्व देत नाही, लोक जेवढं त्याच्या घरच्यांना फोन करण्यासाठी महत्त्व देत नाही दादा, तेवढंच लोक त्याचे फोटो काढून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी महत्त्व देतात. अरे पैशाने जरी तुम्ही लोक श्रीमंत झाले असताना दादा, आज विचार लोकांकडे शिल्लक नाही राहिले. 50 वर्षापूर्वी लोकांना गावाची चपाती खायला भेटत नव्हती. 50 वर्षापूर्वी लोकांकडे खादी कपडे नव्हते. 50 वर्षापूर्वी लोकांकडे लॉकेट नव्हत्या, अंगठ्या नव्हत्या, गाड्या नव्हत्या. पण 50 वर्षापूर्वी विचाराची बैठक एवढी सुंदर होती, तेवढी आता 2018 मध्ये राहिली. पूर्वीचा काळ काय होता दादा? माझी आई मला सांगायची, पुरुषोत्तम बाबा, आम्ही ज्यावेळेस रस्त्यानं जायचो ना शेतामध्ये, आणि चावडीवर जर काही जुने लोक बसलेले असलेत, आम्ही पायातली चप्पल काढायची, चप्पल अशी पाठीमागे धरायची, आणि ते जोपर्यंत बसलेले तोपर्यंत चप्पल घालायची, आणि पुढे गेल्यानंतर चप्पल घालायची. एवढी मर्यादा होती महाराज. आता काय मर्यादा राहिली हो? पहिलं सासू पाहिली की सुनबाई थरथर थरथर कापत होती. आता सून पाहिली की सासूबाईला आपोआप पॅरेलेसचा झटका येतो, काही कळतच नाही. अवघड झालं दादा. म्हणून जीवन जगत असताना जीवनाचं एक सूत्र आहे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. म्हणून जीवन जगत असताना एवढं चांगलं जीवन जगा मायबाप, की आपण बसलो की लोक आपल्याला बसू दिलं पाहिजेत, आपण बोललो की आपल्या लोकांसोबत आपले लोक आपल्याला बोलले पाहिजेत,
आणि आपण मेलो की लोकांनी आपल्यासाठी कमीत कमी 2 अश्रू तरी ढळले पाहिजे. विठोबा रखुमार, विठोबा म्हणे का मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. खूप सुंदर उपक्रम ह्या मुलांनी हाती घेतलाय महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे बसलेल्या प्रत्येक मंडळीला माझी एक हात जोडून विनंती. दादा, आपल्या हिंदू धर्मातलं कोणतंही कार्य हातात घ्या, पण ते कार्य करत असताना असं कोणतीही गोष्ट जीवनामध्ये नका करू रे की जेणेकरून माझा हिंदू धर्म खालच्या दर्जाला जाईल. खरं सांगू, आपल्या हिंदू धर्माची मान जेवढी आपल्या लोकांनी खाली केली दादा, तेवढी दुसऱ्या लोकांनी नाही केली रे. 100% मुस्लिमांना त्यांचा अल्लाचं अस्तित्व मान्य आहे दादा. किती टक्के? 100% लोकांना, मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं महत्व, अस्तित्व मान्य आहे. आपल्या 50% लोकांना आपल्या देवाचं महत्व मान्य नाही. कसं अवघड परिस्थिती झाली. तुम्ही एखाद्या वेळेस जर मस्जिदमध्ये नसेल गेले तर मस्जिदमध्ये जाऊन पहा दादा. मस्जिदमध्ये मुस्लिम समाजाचा व्यक्ती ज्यावेळेस नमाज पडतो त्यावेळेस कोणत्या देवतेची प्रतिमा नसते दादा. एका भिंतीकडे पाहून तो नमाज पडतो, बरोबर आहे का नाही? अरे भिंतीकडे पाहून जर नमाज पडताना त्याच्या मनामध्ये एवढी श्रद्धा अल्लाह विषयी असेल दादा, तर तुम्हाला भीतीकडे पाहायची गरज नाही रे. तुम्हाला एवढं चांगलं स्वरूप दिलंय ना माझ्या गणपतीरायाचं, हा, एवढं चांगलं स्वरूप पाहून सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये का देवाविषयी वाईट विचार येतात? प्रभू रामचंद्र जन्माला आले नाही ही शंका काही एखाद्या मुस्लिम माणसाने नाही घेतली दादा, आपल्याच लोकांनी घेतली. तुकोबरायचा खून झालाय हे एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती नाही म्हणला दादा, हे आपले लोक म्हणतात. मी खरं सांगू दादा, काही लोकांची बुद्धी अशी असती, अरे त्याला घरात बायको सुद्धा मतदान करत नाही, त्याची लायकी त्याला माहिती. आपण ग्रामपंचायतला बी निवडून येत नाही, पण आमदाराच्या विरोधात फॉर्म भरतो, त्याला माहिती आमदाराच्या विरोधात पडलं तरी नाव होतं बाबा, बरोबर आहे की नाही? आमदाराच्या विरोधात पडलं तरी नाव होतं. काही लोकांना माहिती आहे. तसं तर लोक आम्हाला कोणी ओळखत नाही, पण असं काहीतरी कार्य करून जातात की अख्खा महाराष्ट्रात. आता तो नगरचा छिंदम का काय नाव आहे त्याचं, हा, श्रीपाद छिंदम. कोण नगरसेवक आणि कुठला नगरसेवक कोण ओळखत होतं महाराज त्याला? छत्रपती शिवाजी महाराजा उग थोडी शायनिंग मारायला गेला, अख्ख्या महाराष्ट्राला तो नालायक कुत्रा माहीत होऊन गेला. झालं का नाही? होतं महाराज, बरोबरच आहे. आणि खरं सांगू का, देवाच्या नादी माणसांना लागत जाऊ नये दादा. गणपती बाप्पा दिसायला तुम्हाला साधे असतील दादा, त्यांचं अंतःकरण खूप मोठं आहे हो. तुम्ही काही जरी गाणे लावले तरी ते ऐकायसारखे, तुम्ही किती जरी गुन्हे केले तरी ते त्यांच्या पोटात साठवायसारखे. पण खरं सांगू का, गणपती बाप्पा येते त्यांच्या जर मनाच्या विरोधात एखाद्या वेळेस झालं ना दादा, तर काय होतं तुम्हाला माहीत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये खिल्लारी नावाचा भूकंप कशामुळे झाला होता तुम्हाला सांगू का? नालायक मुलांनी गणपतीची मिरवणूक काढली आणि गणपतीच्या हातात देशी दारूची बॉटल दिली. गणपतीच्या हातात. आता ती देशीची दारू आहे महाराज, ती महाराजाच्या हातात पडो का पाखोजाच्या हातात पडो ना, शाल्याशिवाय राहत, बरोबर? देशी ना ती, तिला काय, तिची ती स्वभाव सोडत नाही. आता नाचता नाचता 2-3 थेंब गणपतीच्या तोंडात गेले असतील महाराज. अशी नशा आली गणपती बाप्पाला महाराज, रात्यातून आखी खिल्लारी महाराज पालती करून दिली. गवत सुगवा उद्भवत नाही तिथे काय. म्हणून खरं सांगू, देवाच्या नादी नाही लागायचं. देवाच्या नादी लागल्यानंतर एवढं अवघड होतं की रेल्वेने पाणी आणावं लागतं महाराष्ट्रात, पाणी सुद्धा पाडत नाही तो, बरं ध्यान देऊ नाही का? म्हणून सगळ्याच्या नादी लागा, देवाच्या नादी नका लागू. अरे आज महाराष्ट्रभर फिरण्याचा प्रसंग येतो, तुमच्या गावातल्या लोकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे महाराज. एवढा चांगला उपक्रम तुम्ही कीर्तनाचा राबवला. नाही तर पोरं धमकीनं वरगण्या गोळा करतात, डीजे लावतात, गणपती बाप्पा वरती असतो खाली पत्ते खेळत बसतात आणि दारू काय पेतात. नका रे असं करू दादा. माझी विनंती तुम्हाला, आपल्या देवतेची जोपासना आपण लोकांनी नाही करायची तर दुसऱ्याने कसं करतील दादा? म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही नाही गणपती बाप्पा बसवले म्हणजे गणपती राहायचं महत्व मुळीच कमी होणार नाहीये. पण तुम्ही गणपती बसून जर महाराज गणपतीच्या समोर असा नंगा नाच करत असेल तर निश्चित गणपती बाप्पाला ते कधीच आवडणार नाही. अरे गणपती समोर तमाशा ठेवतात महाराज काही लोक. गणपती समोर तमाशा काय वाटत असेल त्या देवतेला? अरे विघ्नहर्ता देवता आहे दादा ती. कसं असं म्हणता, जीवनातले सगळं विघ्न निवारण करणारी व्यक्ती गणपती राया आहे. आणि तुम्ही गणपती समोर जर असे कार्यक्रम ठेवत असेल
तर निश्चित ते धर्माला मान्य नाही. म्हणून माझी विनंती दादा, चांगला उपक्रम राबवला तुम्ही. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. प्रत्येकाने धर्मासाठी संघटित व्हा, आई वडिलाची सेवा करा, व्यसन फॅशन या दोन गोष्टीपासून दूर राहा. धर्मासाठी संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे नेमकं काय हो दादा? आज जसं तुम्ही या गणपतीच्या कीर्तनासाठी एकत्रित आला तसं धर्मासाठी एकत्रित येत नाहीये. एवढी अवघड परिस्थिती रे सध्या महाराष्ट्रामध्ये. मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात. बौद्ध समाजाने निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ? हाती घरी एकन झेंडे बारा, बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कब्बशी घेऊन अपक्षच फिरती. कसा ताळा जमल तुमचा? अरे या बावळेपणामुळे 150 वर्ष राज्य इंग्रजांनी आपल्यावर केले. किती वर्ष? आज सुद्धा महाराष्ट्रात तीच परिस्थिती महाराज. 145 आमदार मराठ्याचे असून बामणाचा मुख्यमंत्री. याचं कारण फक्त तुमचा बावळेपणा आहे, दुसरं काय महाराज? म्हणून सावध व्हा दादा, उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे. अरे आज 75% हिंदू या भारतात आहे, तरी सुद्धा म्हणावं लागतं बनाएगे मंदिर. कधी? अरे गाणं ऐकायची परवानगी नाही तुम्हाला डीजेवर, तर मंदिर कधी होईल? पण काळजी करू नका, मंदिर होणार म्हणजे होणार. तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं कसं सक्सेस बोलता दादा? 2-3 दिवसापूर्वी मोदी साहेबाचं माझं फोनवर बोलणं झालं. मोदी साहेबांना म्हणलं काय लावलं तुम्ही? आम्ही महाराज लोकांनी कमळ कमळ केलं, लोक हाणतील बरं आम्हाला धरून. अजून मंदिर नाही, काही नाही. काळजी करू नका म्हणे महाराज. 2018 मध्ये राम मंदिराचं भूमिपूजन होणार म्हणजे होणार. आणि खरं सांगू, इतक्या दिवस मंदिर न होण्याचे अनेक कारण आहे दादा. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले तेवढे सगळे पॅन्टीवालेच होते. पहिल्यांदाच लुंगीवाला जाऊन बसलं तिथं. आणि लुंगीवाल्यामध्ये धोत्रावाल्यामध्ये काय ताकद? तुम्हाला पॅन्टीवाल्याला काय करणार आहे? अरे आमचं एक धोत्रावाला लुंगीवाला उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री झालं तर 2 महिन्यात सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. हे फक्त महाराज लोकच करू शकतात. माझी तर विनंती आहे, तुमच्या भागापासूनच प्रचार सुरू करावा. मला असं वाटतं बाबा, 2019ला या बावळ्याच्या नादी लागण्यापेक्षा एखादा महाराजच मुख्यमंत्री करा. तुम्ही बी खुश, आम्ही बी खुश. तुम्ही म्हणसाल आता महाराज लोक एवढे झाले, मुख्यमंत्री कोणाला करायचं? 2 उमेदवार देतो, एक तर इंदुरीकरांना करा, नसल इंदुरीकर आवडत तर ढोक महाराजांना करा. ते दोघंही पसंत नसल तर थोडं प्रेमानं माझ्याकडे बघा. मी काही वाईट नाही, चांगला आहे महाराज, तरुण कार्य करताय. आणि तुम्ही सर्वांनी जर मला सहकार्य केलं तर गणपती बाप्पा माझ्या पाठीमागे. मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत तुमच्या कळमला कधीच फुकट कीर्तन करणार नाही. याच्यापेक्षा अजून काय आश्वासन देऊ तुम्हाला? म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने सर्वांनी धर्मासाठी एकत्रित या, आई वडिलाची सेवा करा रे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना रे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी तुम्हाला कळेल दादा. एक वेळेस कार्तिक स्वामीजीची आणि गणपतीरायाची पैण लागली की पृथ्वीला कोण लवकर प्रदक्षिणा घालतंय दादा. आता कार्तिक राया मोरावर बसले, फळाफळ निघून गेले. गणपती बाप्पाने विचार केला, आपला उंदीर काही एवढ्या पळायच्या माग नाही. गणपती बाप्पा थांबले आणि भगवान शंकराच्या पार्वती आई साहेबाच्या 3 प्रदक्षिणा केले, तरी सुद्धा मान कोणाला भेटला? गणपती बाप्पाला भेटला. सगळ्या जगातलं चालतं बोलतं दैवत आपले मायबाप आहे. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोजच कीर्तनातून सांगतोय, मरेपर्यंत सांगत राहील दादा, सेवा करा. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला कार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, ओ कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, अग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन,
आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून माझी विनंती मायबाप, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. बराचसा वयोवृद्ध मंडळी इथं कीर्तन आलेले. बाबांनो, पोरांसाठी पैसे नका कमू रे, आणि मरेपर्यंत पोराच्या नावावर एक गुंठा सुद्धा जमीन करू. तुम्ही सगळे गुंठा मंत्री. बरं, पोराच्या नावावर जमीन केल्यानंतर तुमच्याकडे काही नाही, मग लटकते रे. अंगठी कापून घेतील नालायक तुमची. खरं सांगतो महाराज, आजकालच्या पोरायचं अवघड आहे. वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई, वारे जमाने. म्हणून माझी विनंती मायबाप, पोरांसाठी पैसा नका कमवू रे, पोरांसाठी संस्कार कमवा. अरे ज्या ज्या मायबापाने पोरांसाठी पैसे कमवले ते सगळे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. म्हणून माझी विनंती, पोरांसाठी पैसे कमवू नका. योग्य संस्कार हा जीवनातला सर्वात मोठा दागिना आहे. तो जर मुलांना तुम्ही दिला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं काही कारण नाही. म्हणून आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. जाता जाता पुनश्च सर्व तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. नका रे दारू पिऊ. दारू पिऊन तुमचं जीवन बर्बाद नकाच करू, पण दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. दादा, दारू किती वाईट आहे तुम्हाला नाही कळणार रे. तुमची एकुलती एक बहीण एखाद्या पिदाड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं दारू किती वाईट आहे. शपथ घ्या गणपती बाप्पाची की महाराज, आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गणपती बाप्पाची मिरवणूक दारू पिऊन कधीच काढणार नाही. त्याच वेळेस गणपती बसवा, नाही तर तसे गणपती बसू नका. शपथ घ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो महाराज, राजांची मिरवणूक आम्ही कधी डीजे लावून आणि दारू पिऊन काढणार नाही. त्याच वेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला बरं वाटेल. अरे उग काही करायचं, गाड्यावर नाव टाकायचं, राजे तुम्ही जन्माला आणि गाडी मनसरला बिअर बारवर चालत्या झपका. अरे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही तर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता दादा, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडेल. म्हणून माझी विनंती, दारूही पिऊ नका, आई वडिलाची सेवा करा, व्यसन जीवनामध्ये करू नका. कीर्तन ध्यान देऊन ऐका दादा माझं. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं. वेळ आपल्याला थोडा कमी पडला, जास्त वेळ कीर्तन करत जाऊ नये महाराज. कधी कधी जास्त कीर्तन केलं काही त्रास होतो. आत्ता पाठीमागं उरुळी कांचनजवळ माझं कीर्तन होतं 9 ते 11. एवढी सुंदर माईक सिस्टीम, एवढे चांगले गायक वादक. 11:30चा टाईम होता माझ्याकडून, 11:30 झाले. एक खादी कपडे घालून एक चांगला पुढारी उठला, हे दगड घेतला आणि मंडपाच्या भोवती फिरायला लागला. त्याच्या हातातला दगड पाहिल्यावर मला घामच आला. म्हणलं पुरुषांना नक्की डोक्यात दगड टाकतो तुझ्या आता हे. मी राहिलो त्याला म्हणलं, अरे दगड घेऊन कोण फिरतो. ते म्हणे तुझं चालते 4 वाजे लोक, तुझ्याशी मला काही घेणं देणं नाही. म्हणलं मग दगड घेऊन कोण फिरतो. तुला तारीख कोणत्या नालायकानं दिली त्याच्या डोक्यात दगड घालतो. माझ्यामुळे आमच्या दादाच्या डोक्यात दगड पडू नये म्हणून झालेली शिव भगवंताच्या चरणी अर्पण करायची. परत एक खालून फरमाईश आली. आता काय माहिती, जशी फरमाईश येते याचे चार्जेस वेगळे वेगळे पाहिजेत हो महाराज. प्रत्येक गाण्याचे पण जाऊ दे ऐका. 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. हो माझ्याची मुकल्या कानाला हो तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणून माझी विनंती दादा, मुलींची हत्या करू नका बरं. अरे आज जर महाराष्ट्राचा सर्वे केला तर 100 पोरं 40 पोर 100 पोरं 60 पोरी आहे. 40 पोरं करायचं काय. आता हे जे बिना लग्नाचे दिसतात ना कीर्तनाला, तुम्ही स्वप्न सुद्धा पाहू नका गड्यावर.
कारण तुमचं काही लग्न होणार 2018 मध्ये 19 मध्ये कोणाचं सरकार येईल सांगता येत नाही, पण 2019 मध्ये सगळ्या दाढ्या लुंग्याच दिसतील तुम्हाला, पोराचे लग्न होणार. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. पुनश्च एकदा द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेचे. खूप सुंदर नियोजन तुम्ही लोकांनी केलं. वेळ आहे 9 ते 11 इथं आळंदीला खूप मोठा कार्यक्रम आहे, सेवा आहे ज्ञानोबरायची. बरोबर मला 5 ते 7 टाईम दिला होता. आता जगलं तसं जमलं, आवाजही बसला. दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे. एक माणूस म्हणे एवढं कशाला बोमट्या मारत फिरतो, मग काय एवढे पैसे घेऊन का संघ जाणार आहे का तू, कशाला एकच कर ना दिवसातून. त्याला म्हणलं दादा मलाही एवढे कीर्तन करायची इच्छा नाही रे, पण काय करावं, सध्या मोदी सरकार चालू आहे. कोणतं सरकार आहे, आणि मोदी बाबा कधी काय बंद करायला सांगता येत नाही. पहिली नोटबंदी केली, नंतर GST लागू केली. उद्या जर असा GR काढला मोदी साहेबांनी, महाराष्ट्रातले कीर्तन बंद, आम्ही का ऊसतोडीला जायचं का, म्हणून धावपळ चालली बरं एवढी. म्हणून दादा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. कीर्तन ध्यान देऊन ऐका. 7 नोव्हेंबरला एक छोटीशी कंपनी आम्ही टाकली. त्या कंपनीचं नाव वारकरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे, कीर्तनातूनही तुम्ही ऐकलेली आहेत. जसे रामदेव बाबाचे प्रोडक्ट आहेत तसेच वारकरी नावानं आपण महाराष्ट्रामध्ये प्रोडक्ट काढतोय. एका फॉरेनच्या अमेरिकेच्या लोकांनी त्या कंपनीसाठी बरीचशी आर्थिक मदत केलेली आहे. किती केली हे सांगत नाही, पण भरपूर केली. त्याच्यामधून आम्ही पहिलं प्रोडक्ट तयार केलं, वारकरी अगरबत्ती आणि वारकरी साबण. तुम्ही दररोजच अगरबत्ती लावता तेव्हा नेटवर सर्च करून पहा, देशी दारू टाकल्याशिवाय अगरबत्ती तयार होत. असे केमिकल अगरबत्तीमध्ये वापरल्या जातात की त्यांना माणसाला त्रास होतो, पण असं कोणतंही केमिकल न वापरता वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सुंदर अशी वारकरी अगरबत्ती आहे आणि वारकरी साबण आहे. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाला हवी असेल तर प्रत्येकाने एक अगरबत्ती घेऊन जा, अशी प्रत्येकाला विनंती आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच माझे